आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व माझ्या शेतकरी बांधवांचं, सर्व महाराष्ट्र कृषी विभागातील सर्व अधिकारी वर्गाचं व सगळ्यांचं मी स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमाला आम्हाला न्यू हॉलंड कंपनीला संधी दिल्याबद्दल मी ग्रीन टीव्ही, कृषी विभाग व ARDFचं या ठिकाणी धन्यवाद मानतो। आजचा हा विषय आपल्या सर्वांचा आवडता जो पीक आहे ते म्हणजे ऊसाचं, याच्या संदर्भामध्ये ग्रीन टीव्हीने हा जो प्रोग्राम अरेंज केला आहे याच्यामध्ये सर्व मान्य कृषी विभागातील जे मान्यगण आहेत ते तुम्हाला ऊस लावताना ज्या अडचणी येतात किंवा ऊसाच्या पिकासंदर्भात ज्या ज्या तांत्रिक अडचणी येतात याच्यासाठी कृषी विभाग कायम अग्रेसर असतो व तुम्हाला ते वेगवेगळे मार्गदर्शन करत असतं। KVK किंवा कृषी शासनाकडून वेगवेगळ्या बॅचेसमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येतं आणि ऊसाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन केलं जातं। पण ग्रीन टीव्हीने आज एक मोठा उपक्रम या ठिकाणी केला आहे। महाराष्ट्रभर हा कार्यक्रम चालू आहे। 5 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये आम्ही एक कार्यक्रम केला, आज आम्ही सोलापूरमध्ये तुमच्यासमोर आहोत। जसं मॅडमने अतिशय सुंदर सांगितलं की खोडवा पीक हे आपण फार शेतकरी दुर्लक्ष करतो, पण तुमच्या हे लक्षात येत नाही की तेच ज्या पहिलं पीक आपण त्याच शेतामध्ये घेतलेलं असतं, तेवढ्याच पाण्याचा वापर करून घेतलेलं असतं आणि दुसरं पीक खोडवा घेताना आपण त्याच्याबद्दल असं विचार का करतो, हा मोठा प्रश्न आहे। खोडवा पीक मॅडमने ज्या पद्धती सांगितल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही ही पद्धत अवलंबली तुमचं 20% उत्पन्न वाढेल, ही पद्धत वापरली तुमचं 15% उत्पन्न वाढेल, म्हणजे 35%चं उत्पन्न खोडवा पिकामध्ये जर मॅडमने ज्या पद्धती सांगितल्यात त्या जर केल्या तर 100% तुमचं उत्पन्न वाढू शकतं। मॅडमनी या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे पाचट आणि तुमच्या जमिनीचा पोत, ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठीच आमच्यासारख्या कंपनीचा ट्रॅक्टर हा तुम्ही लोक वापरता आणि वापरणं फार गरजेचं आहे। आमची न्यू हॉलंड ही जी कंपनी आहे ही जगातला सगळ्यात पहिला ट्रॅक्टर बनवणारी कंपनी आहे। हेनरी फोर्ड नावाच्या माणसाने जगाला सगळ्यात पहिला ट्रॅक्टर दिला। त्या हेनरी फोर्ड साहेबांचं गाव म्हणजे न्यू हॉलंड गाव, हे USA पेन्सिल्व्हेनिया या स्टेटमध्ये आहे। आणि भारतामध्ये जेव्हा आम्ही 1967ला आलो त्यावेळेस आम्ही त्या शास्त्रज्ञाचं नाव या ठिकाणी वापरलं आणि तुम्हाला जुना फोर्ड 3600 हे मॉडेल बऱ्याच लोकांना माहिती असेल, तेच म्हणजे आपला फोर्ड न्यू हॉलंड आहे। तर आमची कंपनी ही जमिनीचे मशागत करण्यापासून ते शुगरकेन हार्वेस्टर करून तुमचं पाचट जाळण्यापर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे अवजारं तुम्हाला लागतात त्या सगळ्याचं समाधान फक्त न्यू हॉलंड कंपनीकडे आहे। कारण तुम्ही आता ऊसतोडीचं मशीन पाहताय, केस कंपनीचं जे मशीन आहे ते न्यू हॉलंड कंपनीचंच मशीन आहे। आज म्हणजे आजच्या घडीला मागच्या सीझनला कंपनी मशीन देऊ शकले नाही। 70 मशीनचं बुकिंग आम्ही शेतकऱ्यांना परत केलेलं आहे आणि या वर्षीसाठी आज आमच्याकडे 300 मशीनचं हार्वेस्टरचं बुकिंग आजच्या तारखेला झालेलं आहे आणि अजून 200चाच पुरवठा फक्त महाराष्ट्रासाठी देण्याचं आमच्या कंपनीने ठरवलं आहे, कारण बाकी पण आमचे राज्य आहेत। पण यावेळेसही मशीन पुरणार नाही। त्याचं कारण असं आहे की ऊस तोडणी हा फार मोठ्या अडचणीचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी समाधान, सर्वात बेस्ट समाधान फक्त न्यू हॉलंड कंपनीकडे आहे। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी थोडं तुम्हाला 5 मिनटं माझ्या कंपनीच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो आणि नंतर आपण दोन्ही गोष्टी कशा निगडीत आहेत याच्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया। न्यू हॉलंड हा एक ग्लोबल ब्रँड आहे। हा जो तुम्ही ट्रॅक्टर पाहत आहे हा जवळजवळ 700 HP ट्रॅक्टर आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 50-55 HP ट्रॅक्टर वापरतो। हा 700 HP ट्रॅक्टर आहे। हा जगातला सर्वात मोठा त्याचा ताकद ट्रॅक्टर आहे, जो बाहेर देशामध्ये शेती मोठी आहे त्यामुळे यंत्र सामग्री मोठी आहे त्यामुळे ट्रॅक्टर मोठे आहेत। हे आमचे ऑफरोडचे ब्रँड आहे। ऑफरोड म्हणजे काय, ह्या कंपन्या हे जे प्रोडक्ट बनवतात ते तुमचं शेतीवरती किंवा रोडच्या बाजूला काम करतात। कन्स्ट्रक्शन असेल, ॲग्रिकल्चर असेल, आणखी काय असेल,
आणि ह्याच्या एक दुसरा सेगमेंट येतो तो ऑन रोड सेगमेंट, त्याच्यामध्ये कार वगैरे आहेत. असा हा मोठा ग्रुप आहे. जवळजवळ हे 10 ब्रँड शेतीच्या निगडीत आहेत जगभरामध्ये आमचे. आम्ही केस कन्स्ट्रक्शनमध्ये पण आहोत, फायनान्समध्ये पण आहोत आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण इंडियामध्ये या 3 नावाने काम करतो, केस, न्यू हॉलंड आणि CNH कॅपिटल. ही आमच्या कंपनीची जर्नी आहे. तर तुम्ही सगळ्यात वरती बघाल 1842 साली केस कंपनीची स्थापना झाली होती आणि 1895ला हेनरी फोर्ड 1895ला न्यू हॉलंड कंपनीची स्थापना झाली होती आणि त्यानंतर ट्रॅक्टर 1910ला जगातला सगळ्यात पहिला ट्रॅक्टर हा बनवला गेला होता. त्याच्यानंतर ही कंपनीची सगळी जर्नी आहे. कंपनीने वेगवेगळ्या कंपन्या विकत घेतल्या, मर्जर होत गेलं आणि कंपनी आज एक मोठ्या स्वरूपात काम करते. जगातली ॲग्रिकल्चर सेक्टरमधली नंबर 1 कंपनी म्हणून हिचा मान आहे. 33.6 बिलियन करोडचा हिचा टर्नओव्हर आहे. 43 प्लॅन्ट्स या कंपनीचे जगभरामध्ये आहेत. 10 ब्रँड्स जे मग कसे दाखवले मी, 40,000 एम्प्लॉई काम करतात आणि 40 R&D सेंटर आहेत. R&D सेंटर म्हणजे तिथं तुमचं नवीन तंत्रज्ञान आणण्यामागं जे काम केलं जातं, असे 40 ठिकाणचे R&D सेंटर या कंपनीमध्ये आहेत. हे आमचे इंडियातले कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही काम करतो. केस नावाने आपले JCB वगैरे तुम्हाला माहिती असतील, तर केस हा आपला ब्रँड आहे. तसं ट्रॅक्टर एक आहे आणि त्याच्यानंतर क्रॉप सोल्युशन म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये तुमचे हार्वेस्टिंगचे जे इक्विपमेंट आहेत ते बनवण्याचं काम ही कंपनी करते. हे सगळ्या सेक्टर आहे ज्या सेक्टरमध्ये आपले ट्रॅक्टर आहेत. सगळ्यात छोटा ट्रॅक्टर आपला 20 HP आहे आणि सगळ्यात मोठा ट्रॅक्टर 670 HP ट्रॅक्टर या कंपनीकडे आहे. त्याचबरोबर हे जे हार्वेस्टिंग खाली इक्विपमेंट दिसतात, हे इक्विपमेंट बनवण्याचं काम सुद्धा ही कंपनी करते. हे सगळ्यात डाव्या बाजूला एक छोटं निळ्या कलरचं तुम्हाला एक दिसत असेल एक, हे द्राक्ष काढायचं मशीन आहे. म्हणजे द्राक्षाचा गड जर माणसं काढायला गेली तर गडात ते दाणे निघून येतात, पण हे मशीन असं मशीन आहे, हे तुमचे द्राक्षाच्या बागेच्या वरतून चालतं आणि तुमचे द्राक्ष काढण्याचं काम हे मशीन करतं. म्हणजे एवढं जबरदस्त तंत्रज्ञान आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ते इंडियामध्ये पण हळूहळू न्यू हॉलंडच्या माध्यमातून येणार आहे. हे टोटल आमच्या कंपनीची माहिती आहे. 4000 एम्प्लॉई काम करतात. 3 ठिकाणी आमचे प्लांट आहेत, 10 ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहेत. हा आमचा ग्रेटर नोएडाचा प्लांट आहे. हा 1996 साली आम्ही न्यू हॉलंड नावाने इथे प्लांट स्थापना केली. पूर्वी गॅट करारामुळे बाहेरच्या कंपन्यांना डायरेक्ट इथे येता येत नव्हतं, म्हणून इथल्या एका कंपनीबरोबर आम्ही कोलॅबोरेशन करून 1967 साली फोर्ड नावाने आलो होतो. नंतर गॅट करारानंतर आम्ही आमचा प्लांट इथं स्थापन केला. 60 एकरामध्ये हा प्लांट आहे. जवळजवळ 540 डीलर ऑल इंडिया काम करतात जे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर प्रोव्हाइड करतात. त्यानंतर हा आमचा चाकणीतला प्लांट आहे. इथं आपले गव्हाचा हार्वेस्टर, तुमचा ऊसाचा हार्वेस्टर, तुमचे पाचटावरचे जे प्रश्न सोडवण्यासाठी जे जे उपकरणं असतात ते इथं बनवले जातात, हे जे मला चित्रामध्ये दिसत असतील. हा आमचा प्रीतमपूरचा MP प्लांट आहे, जिथं केसचे JCB आणि रोड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसुद्धा बनवले जातात. हे आमचे नोएडा सेंटरचे प्लांट ट्रेनिंग सेंटर आहे, R&D सेंटर आहे, जिथं वेगवेगळे तंत्रज्ञान आपण डेव्हलप करत राहतो. इथून भारतामधून जवळजवळ आपण 70 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. कारण एक इंजिन बनवायला किंवा एक ट्रॅक्टर बनवायला जवळजवळ 3000 पार्ट्स लागतात. 3000 पार्टमध्ये जवळजवळ ते 3000 पार्ट सप्लायर करणाऱ्या कंपन्या जवळजवळ 150 ते 200 कंपन्या असतात, ज्या आम्हाला मटेरियल बनवून देतात आणि आम्ही त्यापासून ट्रॅक्टर बनवतो. असेच मग काही पार्ट आपण इथून बाहेरच्या देशामध्ये पाठवतो आणि बाहेरच्या देशामधून काही पार्ट्स आपल्या प्लांट लावून आपण ट्रॅक्टर बनवतो. हे आमच्या कंपनीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आम्ही भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिलेले आहेत. ही आमची भारतातली सगळ्यात रेंज आहे. याच्यामध्ये ट्रॅक्टर येतात, तुमचे बेलर येतात, तुमचे न्यूमॅटिक प्लांटर येतो, गहू काढायचं मशीन असेल, पाचट गोळा करायचं मशीन असेल आणि तुमचं सगळ्यांचं आवडतं म्हणजे हार्वेस्टिंग मशीन असेल. हे सगळे आमच्या ट्रॅक्टरच्या ह्या सिरीज आहेत. 20 HP पासून ते भारतामध्ये आपण सगळ्यात मोठा ट्रॅक्टर जो आहे तो तुमच्या 110 HP ट्रॅक्टर आहे, जो तुमच्याच जिल्ह्यामध्ये मंगळवाड्यामध्ये एका शेतकऱ्यांनी 32 लाखाला 105 HP ट्रॅक्टर मागच्या महिन्यातच घेतलेला आहे. ही आमची थोडीशी ट्रॅक्टरची रेंज आहे.
अंतर्गत मशागतीसाठी तुम्हाला सिम्बा 20 सिम्बा 30 असे 2 मॉडेल मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर वापरून तुम्ही जे तण आहे ते तणाचा निचरा याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. त्यानंतर हे 35 HP ते 42 HP सेगमेंटमध्ये NX सिरीजमध्ये हे ट्रॅक्टर येतात. त्यानंतर 50 HP मध्ये न्यू हॉलंडचे जवळजवळ 5 ते 6 मॉडेल या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि आत्ताच गव्हर्नमेंटच्या नवीन नियमाप्रमाणे CRDI टेक्नॉलॉजीचे ट्रॅक्टर 50 HPच्या वरती वापरणे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे हे नवीन जे 2 मॉडेल आहेत ते ट्रेम 4 म्हणून त्याला संबोधलं जातं, असे हे 2 ट्रॅक्टर CRDI ट्रॅक्टरसुद्धा न्यू हॉलंडकडे अवेलेबल आहेत. ही एक वेगळी सिरीज आहे, याच्यामध्ये ट्रॅक्टरचा लुक आणि हे बदलतं. HP बऱ्यापैकी कॉमन आहेत. हा जो 105 HPचा ट्रॅक्टर आहे हा तुमच्या मंगळवेढ्यामधल्या कस्टमरने ह्याची जवळ किंमत 30 ते 32 लाखापर्यंत जाते. हा ट्रॅक्टर त्यांनी घेतला आहे. हा ट्रॅक्टर आता मोहालीमध्ये आहे. या ट्रॅक्टरवरती एक इक्विपमेंट बसवणार आहे, ते तुमचा सायलेजसाठी म्हणजे तुमच्या मुरघासासाठी त्या कस्टमरने हा एवढा मोठा HPचा ट्रॅक्टर घेतला, कारण बाकी ट्रॅक्टरची ताकद ही कमी पडत होते, म्हणून 105 HPकडे जाण्याचा कस्टमरचा कल होता आणि आम्ही त्याला तो ट्रॅक्टर डिलिव्हरी केला. आणि मला वाटलं भारतातला हा दुसरा किंवा तिसराच ट्रॅक्टर असेल जो तुमच्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. ट्रॅक्टरच्या शेतीच्या बरोबरच बऱ्याच कन्स्ट्रक्शन साईटवरती रोड कन्स्ट्रक्शन असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असतील किंवा काही एअरपोर्ट ॲप्लिकेशन, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर हा फार महत्त्वाची गोष्ट ठरतो. हे बायोमास याच्यावरती आमची कंपनी फार मोठ्या प्रमाणात काम करते. जसं मॅडमने मगाशी सांगितलं की बरेचसे शेतकरी वर्ग आपला पाचट हे जाळून टाकतात. त्याच्यामुळं जे मॅडमने सांगितलं त्याचा दुष्परिणाम काय होतो, आणि पाचट जर तुम्ही ठेवलं, त्याचं बारीक कुट्टी केली आणि त्या जमिनीत मुरवलं तर तुमचं उत्पन्न वाढायला काय मदत होती हे तुम्हाला मॅडमने सांगितलं. याच्यावरती गव्हर्नमेंटबरोबर आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं आणि पंजाबमध्ये जवळजवळ जाळणं हे पूर्णपणे गव्हर्नमेंटने बॅन केलेलं आहे. आणि थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पण ते बॅन होणार आहे, कारण त्यांचे पोल्युशन हे फार डेंजर आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आहे. आणि जो मॅडमने फायदा सांगितला तो फायदाही शेतकऱ्यांना त्यातून मिळेल, त्यासाठी कंपनी आमची काम करते. हे हार्वेस्टर कंबाईन हार्वेस्टर आहे. हे तुमचे 22 ते 24 प्रकारची धान्य आहेत, हे धान्य काढायचं काम हे मशीन करतं. कारण आज सगळ्यांना माहिती आहे, आज लेबर हा सगळ्यात महत्त्वाचा अडचणीचा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. याच्यावरती पर्याय आमच्या न्यू हॉलंड कंपनीने दिलेला आहे. हे मशीन त्याची किंमत मला वाटतं 25 ते 30 लाखाच्या आसपास याची किंमत आहे. आणि हे जो 22 ते 24 प्रकारचे कडधान्य काढू शकतं. म्हणजे शेतकऱ्यांनी जर एखाद्याने इथं घेतला, इथून ते पंजाबमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन त्या सीझनमध्ये जाऊन ते काम करू शकतं. आणि शेतकऱ्याचं हे मशीन जर वर्षभरात चाललं तर 3 वर्ष किंवा 2 वर्षामध्ये हे मशीन पूर्णपणे नील होऊन जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ऊस तोड, जसं मॅडमने सांगितलं की ऊस तोडल्यानंतर ऊसाची जी खालून छाटणी होते, ह्याच्यामध्ये जो तुमचा फुटव्याचा जो इश्यू तयार होतो तो या मशीनमध्ये होत नाही. कारण हे मशीन ऊस तोडताना एकदम जमिनीच्या लेवलपासून तोडतं. जे लेबर तोडतात आणि या ऊसाचे कटिंग जे होतं याच्यामध्ये फार चांगला फरक आहे. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे, कारण ज्या लोकांनी या मशीनने ऊस काढला आहे त्या लोकांच्याकडून आम्ही फीडबॅक घेतले, तेव्हा आमच्याही लक्षात आलं की ह्या मशीनने अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस तोडणी होते आणि फुटव्याचा कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही. सध्या या मशीनचं डिमांड अचानक इतक्या प्रमाणात वाढली की आम्हालाही सुद्धा सप्लाय करणं फार अवघड झालं होतं मागच्या वर्षी. आणि यावर्षी पण असं वाटतं की आम्ही म्हणजे देऊच शकत नाही. मागच्या वर्षी शासनाने 35 लाख का 30 लाख त्याच्यावर सबसिडी दिली होती. यावर्षी 1ही रुपयाची सबसिडी नसताना सुद्धा आजच्या घडीला 300 मशीन बुक झालेले आहेत. कारण जे वाहतूकदार जे आहेत ते लेबरच्या त्रासाला अतिशय कंटाळलेले आहेत आणि कारखान्याच्या मदतीने ही लोक ह्या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उडी घेत आहेत. आजच मला वाटतं मोहोळ कारखान्यावरती आमची 20 मशीनची आणि 40 ट्रॅक्टरची डील होती. त्यामुळं या डिपार्टमेंटचे मान्यवर या ठिकाणी येऊ शकले नाही. मी ट्रॅक्टर डिव्हिजन पाहतो, पण त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं. तर याचा फायदा असा होतो, गळीत तुमचा जो हंगाम आहे हा हंगामाचा टाईमसुद्धा कमी झालेला आहे. जवळजवळ ह्या वर्षी जर 400-500 मशीन वाढल्या तर मशीनचं जे हार्वेस्टिंगचं टाईम आहे याच्यामध्ये ऊस पटकन निघतो, कारखान्यावर लवकर पोहोचतो. मशीन मागून आलेला ऊस तोडला की तो लगेच आत गेटमधून आत जातो. ट्रॅक्टर तुमचे खाली होतात, ते परत रिटर्न येतात. ह्याला पहिली प्रायोरिटी दिली जाते. ह्याचं कारण असे, ह्याच्यामध्ये तुमचं
पाचटचं प्रमाण सुद्धा आहे, याच्यावरती फार चांगलं काम झालेलं आहे. त्यामुळे कारखान्याला जो पहिलं ऑब्जेक्शन घेतलं होतं मशीनवरती, आज तेच कारखाने स्वतः वैयक्तिक 5-5, 4-4, 10-10 मशीन्स स्वतः घ्यायला लागलेले आहेत. कारण लेबरचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांनाही फार मोठ्या प्रमाणात फेस होतो. तर हे काळाची गरज आहे. हे तंत्रज्ञान आज जवळजवळ आज मला वाटते महाराष्ट्रामध्ये आमच्या 500च्या आसपास मशीन्स आत्ता कार्यरत आहेत. ह्या सीझनला 300-400 मशीन अजून ॲड होतील आणि हे असंच कंटिन्यू चालत राहणार आहे. मॅडमनी मगाशी जे सांगितलं, पाचट जे आहेत ते तुम्ही बरेचसे शेतकरी जाळताना कधी कधी दुसऱ्याचा ऊसही जाळता, असे बरेचसे प्रकार घडतात. तर ते न करता एक तर मशीनने ऊस कट झाला तर पाचट मागे शिल्लक राहतच नाही, त्याचा एकदम बारीक चुरा होतो आणि तो जमिनीमध्ये मुरून जातो. पण जर काहींना ती पद्धत मशीनने जर ऊस तोडला नाही गेला आणि जर तो लेबरने तोडला, जे पाचट मागं शिल्लक राहते ते तुम्ही जाळण्यापेक्षा ते तुम्ही अशा स्वरूपामध्ये गठ्ठे बांधायचं न्यूऑलंडचं एक मशीन आहे. हे मशीन बरेचसे शेतकरी सोलापूर जिल्ह्यामध्ये पण वापरतात. हे बेलरमध्ये ते बेल करतात आणि ते बेलर ते फॅक्टरीला, डिस्टलरीला वगैरे हे जाळण्यासाठी ते कारखान्यांना पोच करतात. तुमच्या शेतातला ते घेतात, गट्टे बांधतात, त्या कंपनीला पोचवतात. तुम्हालाही काही अमाऊंट म्हणजे पैसे मिळतात, त्या मशीन मालकालाही त्याच्यातून फायदा होतो आणि त्या कंपनीला सुद्धा त्याचं जळण्यासाठी मटेरियल अवेलेबल होऊन जातं. तर मला वाटते आता रिलायन्सचा एक प्रोजेक्ट तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये चालू होणार आहे. तिथं रिलायन्स मोठ्या प्रमाणामध्ये बेलर म्हणजे त्यांना बेलिंगसाठी ह्याला पण बेलिंग म्हणतो, पाचटाचे गठ्ठे बांधले त्याची फार मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट येणार आहे. लवकरच तो तुळजापूरमध्ये रिलायन्सचा प्लॅन्ट चालू होणार आहे. अजून कुठे होईल माहीत नाही, पण ते आहे तिथं मोठ्या प्रमाणे ही ऑपॉर्च्युनिटी आहे. जे शेतकरी शेतीबरोबर हा व्यवसाय करू शकतात त्यांच्यासाठी फार चांगली संधी तुम्हाला इथं मिळू शकते. हे 125 किलोचे, 150 किलोचे, 400 किलोचे बेलसुद्धा बाहेर देशामध्ये बांधले म्हणजे जातात. हे इंडियामध्ये नाही, याची किंमत फार जास्त आहे आणि त्यासाठी क्षेत्र जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात लागतं. तेवढं क्षेत्र आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, पण हे अवेलेबल आपल्याकडे आहे. त्यानंतर हे मका काढायचं मशीन आहे. या मशीनची किंमत जवळपास 2 करोड रुपयाच्या आसपास हे नुसतं मशीन आहे. हे तुमच्या पतंजली ग्रुपनी हे मशीन घेतलेलं आहे आणि काही मोठ्या डेअरीजनी हे मशीन घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे 500-1000 गाया आहेत, त्यांना जे लागणारं मटेरियल खाद्य आहे याचा पुरवठा करण्यासाठी लेबरनी तर ते मॅनेज होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना मशीन पाहिजे आणि हे मशीन न्यूऑलंडकडे अवेलेबल आहेत. हे अशाप्रमाणे तोडतं, बाटतं, त्याचे गठ्ठे बांधलं जातं, त्याला कुजवण्यात येतं आणि तुमच्या ते जनावरांसाठी तुम्हाला ते पावसाळ्यामध्ये किंवा 6-6 महिने वर्षभर तुम्हाला त्याचा कंटिन्यूस पुरवठा होतो. तर बऱ्याचशा डेअरी याच्यामध्ये अग्रेसर आहेत आणि याच्यावरती ते काम करतात. हे लोकल लेवलला जर शेतकऱ्याला जर पाहिजे तर असं एक मूवर म्हणून येतं जे तुमची मका तोडून तुमच्या ट्रॉलीमध्ये डायरेक्ट लोड करतं. हा जो मगाशी जो तुम्हाला म्हटलं 110 HP ट्रॅक्टर जो सोलापूरमधल्या मंगळवेढ्यातल्या कस्टमरने घेतला आहे, त्याचं काम त्या पद्धतीचं आहे. ते मका तोडून तो त्याच्यामध्ये टाकणार आणि ते जाऊन त्याला ते सायलेजमध्ये पॅक करून ते कुजवण्याचं काम करणार. तर त्यासाठी 105 HP ट्रॅक्टर लागतो. तो ट्रॅक्टर इथं घेतलेला आहे. त्याच्याबद्दल याचबरोबर कंपनी, आपण जेव्हा एखादं पीक लावायला जातो तर माणूस जेव्हा हाताने एखादं बी टोपतो तर त्याची खोली आणि त्याची दोन रोपट्यांमधलं अंतर किंवा 2 सऱ्यामधलं अंतर हे सुद्धा बरोबर होऊ शकत नाही. पण आपल्याकडे अशा काही मशीन आहेत की ज्या तुमच्या 2 पिकांमधलं अंतर, 2 तुमच्या सऱ्यांमधलं अंतर आणि त्याची खोली हे सगळं ते मशीन मेंटेन करतं आणि तुमचं पीक एकदम व्यवस्थित पद्धतीने लावलं जातं, ज्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नाला सुद्धा पुढे जाऊन त्याचा फायदा तुम्हाला मिळतो. हे बरेचसे हे तर तुम्हाला नेहमीचे तुमच्या वापरातले इम्प्लिमेंट्स आहेत. न्यूऑलंड स्वतःचं रोटावेटर सुद्धा बनवते. लवकरच चाकणच्या प्लांटमध्ये त्याचं प्रोडक्शन चालू आहे. देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।